अकोले तालुक्यातील शेणीत येथील सीताबाई तळपे या आदिवासी महिलेचा चुकीच्या पद्धतीनं गर्भपात करून तिचा बळी घेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब गोडगे यास तात्काळ अटक करावी अशी मागणी सह्याद्री आदिवासी ठाकर समाजाच्या वतीनं राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्याकडे करण्यात आली। सह्याद्री आदिवासी ठाकर समाजाचे हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी स्वीकारलं। राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण दात्रे यांना देण्यात आलेल्या निवेदनात असं म्हणलंय की आमच्या आदिवासी समाजातील शेणीत येथील सीताबाई तळपे या आदिवासी महिलेचा मार्च 2023 रोजी चुकीच्या पद्धतीनं गर्भपात केल्यामुळे तिचा मृत्यू झाला। तिच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या डॉक्टर बाबासाहेब गोडगे याच्यावर आपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास तात्काळ अटक करावी। तसंच दुसरा डॉक्टर आबासाहेब भोकनळ यालाही या गुन्ह्यात वर्ग करून त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब डॉक्टर गोडगे व डॉक्टर भोकनळ यांनी आमच्या आदिवासी समाजातील अनेक महिलांचे अवैध गर्भपात केले आहेत, तसेच अनेक रुग्णांना हीन दर्जाची वागणूक दिल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। तरी आपण या डॉक्टरला तात्काळ अटक करावी, अन्यथा राजूर पोलीस ठाणे आणि डॉक्टर गोडगे याच्या हॉस्पिटलवर आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा काढला जाईल असं निवेदनात म्हटलंय। तरी आपण आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा व डॉक्टर गोडगे यास अटक करावी ही आमची विनंती आहे असं निवेदनात म्हटलंय। वास्तविक पाहता एका आदिवासी महिलेचा बळी घेणाऱ्या डॉक्टर गोडगे यांचे हॉस्पिटल बिनदिक्कतपणे सुरू असून आरोग्य विभाग तोंडावर बोट ठेवून गप्प आहे। राज्यभरातील आदिवासी संघटनांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून प्रशासनावर दबाव टाकण्याची गरज आहे। दरम्यान अकोले टाइम्सने हे प्रकरण सातत्याने लावून धरल्यानंतर डॉक्टर गोडगे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियात या बातम्या प्रसारित होताच डॉक्टर गोडगे याच्यावर चौफेर टीका होत असून रुग्णालय बंद करावा अशी मागणी केली जाते। या निवेदनावर दीपक पथवे, कॉम्रेड तुळशीराम कातोरे, विलास आगिवले, संतोष साळवे, संदीप डोके आदींच्या सह्या आहेत। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट।